जय हर हर महादेव महादेव महादेव। महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, सृष्टीची उत्पत्ती, प्रलय आणि संहार या तिन्हींचे धनी भगवान शिव, माझ्या पुढ्यात ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, माझ्या बाजूने बसलेली सर्व कलाकार मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होते। तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार। बघा, आवाज वाढवा दादा, थोडा आवाज वाढवा, आवाज। आज शिव महापुराण कथेचा 5वा दिवस। आज शिव महापुराण कथेचं 5वं पुष्प आपण गुंफणार आहोत। कथा श्रवण करत असताना आपण शिवतत्व जाणून घेत आहोत, सोबतच जीवनाला आवश्यक असणारे संस्कार, जीवनाला आवश्यक असणारा कल्याणाचा मार्ग आपण जाणत आहोत। बघा, पुराणातील कथा ऐकणे फक्त ऐकणे नसते। ग्रंथ हे आयुष्यातील सगळे संकट दूर करत असतात। त्या ग्रंथातील कथा नुसतं श्रवण करणे नव्हे, तर ते आचरणात आणणे आणि त्यातून आपल्याला काय साधता येईल यासाठी हा सगळा अट्टाहास असतो। आज 5वा दिवस। काल आपण शिव पार्वती विवाह पाहिला। बघा, आज छान, उद्या जे शिवलिंगाची स्थापना होणार आहे त्याचं विधिवत पूजन चालू आहे मंत्रोच्चाराने, आणि आपल्या गावामध्ये हा फार सुंदर योग जुळून आलेला आहे। किती छान वातावरण आहे ना, आज प्रसन्न वाटत आहे। का? कारण साक्षात भोलेनाथ इथं आलेले आहे। जेव्हा भगवंत अवतरित होतो त्यावेळेला सगळीकडे आनंदी आनंद असतो, प्रसन्नता असते। ती प्रसन्नता आज इथे जाणवत आहे आणि आपण ती जाणवून घेतली पाहिजे। भोलेनाथाला आपण इथं अनुभवलं पाहिजे। तर हा जो काही सर्व योग जुळून आलेला आहे आपल्या गावामध्ये, गजानन महाराज प्रगट दिन, सोबतच शिवलिंग स्थापना। बघा, मी आहे या गावची पाहुणी आहे ना, 7 दिवस इथं मी आलेली आहे माहेरपणाला। आता पाहुण्यांना काही एवढं माहिती नसतं गावामध्ये कसं काय आहे, काय आहे। तर हा जो काही सगळा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे, हा सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातूनच चालू आहे। आता मी प्रवचन कराय, मी बोलता बोलता बोलते, तुम्ही नाराज व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही। मी काय 7 दिवस राहणार, चालली जाणार, तुम्ही कशाला नाराज व्हायचं? आपण नाराज व्हायचं नाही, कारण गावामध्ये जे काही असतं ते गावकऱ्यांचं असतं, आणि हे आपल्या गावामध्ये सगळं जे काही आहे, गावातील प्रत्येक माणसाचा यामध्ये 1-1 रुपया आहे। तर बघा, प्रगट दिन आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो। त्यामध्ये पारायण दरवर्षीप्रमाणे होत असतं। शेवटच्या दिवशी, प्रगट दिनाच्या दिवशी महाप्रसाद होत असतो। परंतु यावर्षी दुग्ध शर्करा योग म्हणून सोबतच हा सर्व ही सुवर्ण संधी साधून आपल्या गावामध्ये याच कालावधीमध्ये शिव महापुराण कथेचं प्रथमताच आयोजन झालं, आणि त्याच माध्यमातून उद्या शिवलिंगाची स्थापना होणार आहे। तर श्री संत गजानन माऊली सेवा मंडळ खर्डा हे सर्व, आणि आपण सर्व गावकरी मंडळी आयोजक आहात। श्री गजाननराव पजगडे आणि श्री मिलिंद भाऊ टावरी व समस्त
खरडा ग्रामवासी. यावर्षी 2026मध्ये मंदिराकरिता देणगीदाते आहेत काही. देणगी सगळ्यांनीच दिलेली आहे गावकऱ्यांनी, परंतु श्री रमेश भाऊ टावरी राहणार अहमदाबाद यांच्याकडून संपूर्ण सभामंडपाकरिता 3 लाख रुपये देणगी आलेली आहे. हा जो सभामंडप आहे ना जिथं आपण बसलेला आहो, ही देणगी अहमदाबादवरून आलेली आहे. म्हणजे ते आपल्या गावचेच आहेत, परंतु सध्या अहमदाबादला आहेत. त्यानंतर नारायणराव जयसिंगपुरे यवतमाळ यांच्याकडून संपूर्ण शिवमंदिर बांधकाम व शिवलिंग मूर्ती याची स्थापना आपल्या सर्व ग्रामस्थांना ही भेट आहे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवावी. त्यानंतर श्री बाबारावजी ठाकरे खरडा यांनी मंदिराकरिता 11,000 रुपये देणगी प्रसादाकरिता दिलेली आहे. शेवटच्या दिवशी जो महाप्रसाद होणार आहे त्यामध्ये भोजन ताट त्यांच्याकडून आहेत. त्यानंतर श्री कैलासराव गुल्हाने खरडा यांच्याकडून मंदिराकरिता स्वयंपाकाची सगळी भांडे देण्यात आलेली आहेत. त्याकरिता 25,000 रुपये देणगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर श्री विकासराव गुल्हाणे खरडा यांनी भोजन थालीकरिता 5,000 रुपये दिलेले आहेत. टाळ्या वाजवत जातो. त्यानंतर श्री स्वप्नील माणिक कुकडे यांच्याकडून भोजन ताटकरिता 5,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर रमेश रावजी टावरी यांच्याकडून दर महिना 1,500 रुपये पुजारीकरिता न चुकता प्राप्त होत असतात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्यानंतर किसनाजी मने यांच्याकडून मंदिर व्यवस्थेकरिता 5,000 रुपये आणि त्यानंतर प्रगट दिन सोहळा व महाप्रसादाकरिता समस्त खरडा ग्रामस्थांकडून देणगी प्राप्त होत आहे आणि होणार आहे परवाच्या दिवसपर्यंत, आहे ना. तर सगळ्यांनी आपल्या गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवावी. हे याकरिता की कोणाचा गैरसमज व्हायला नको. हा आपल्या गावातील कार्यक्रम आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गजानन महाराजांचा प्रगट दिन. तर दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे देणगी देत असताना कोणीच कुचराई करू नये. भरभरून द्यायचं. दान देत असताना अगदी भरभरून द्यायचं, जेणेकरून गजानन महाराज आपल्याला भरभरून ते परत करतील. नाहीतर काही जण म्हणतील बाई आल्या आणि बस नारायण काकांचंच नाव घेतलं, आहे ना, गजानन भाऊंचंच नाव घेतलं, आम्ही एवढं दिलं, आमचं नाव घेतलंच नाही, असं व्हायला नको. उद्या तुम्ही आणखी लिस्ट आणा, मी आणखी वाचून देईल. ठीक आहे. बोलिये उमापती महादेव की. प्रत्येकाचा हा 1-1 रुपया कष्टाचा असतो आणि त्या कष्टाची देणगी आपण देत असतो. त्यामुळे त्याचं मोलही आपण जाणलं पाहिजे. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी पुनश्च धन्यवाद देईल की आपण हा एवढं मोठं आयोजन उभं केलेलं आहे. मी तर प्रार्थना करेल भोलेनाथांना की हे तुमचं आयोजन आहे ना, याहीपेक्षा भव्य दिव्य हो आणि अनंत काळापर्यंत चालू राहो. तुम्ही यावर्षी कथा आयोजित केली ना, तर ही दरवर्षी चालत राहावी आणि याचं रूपांतर भव्य दिव्य असं हो, अशी भोलेनाथाला प्रार्थना. आता कथेकडे वळूया. बघा, काल भोलेनाथाचा विवाह अगदी थाटात आपण लावला. छान भोलेनाथ आणि पार्वतीचा विवाह संपन्न पडला. सगळ्या देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली. सनई चौघडे वाजवून भोलेनाथांचा विवाह संपन्न झाला. तर आता पार्वती माता निघाल्या सासरी कैलासाकडे. त्यावेळेला जात असताना मेणा जी पार्वती मातांची आई आहे, माता आहे, त्या आईने पार्वती मातेला काही उपदेश केलेला आहे. एका ब्राह्मण पत्नीकडे नेलं आणि सांगितलं की हिला सुखी संसाराचा मंत्र तू सांग, उपदेश कर. तो उपदेश त्या ब्राह्मण पत्नीने केलेला आहे. तिला सांगितलं की बघा,
आपली मुलगी ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला आपली आई सुद्धा, आपण सुद्धा मुलीला सासरी जात असताना कानमंत्र देतो ना, तो कानमंत्र प्रत्येकच आईनं दिला पाहिजे. आज पार्वतीला सुद्धा कानमंत्र दिलेला आहे की बाहेरचं भांड हे घरामध्ये आणायचं नाही, बाहेरचं भांडण घरामध्ये आणायचं नाही आणि घरातील भांडण बाहेर नेता कामा नाही. छान सासू सासऱ्यांची सेवा करायची, घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांचीच सेवा करायची. सगळ्यांना सर्वप्रथम जेवू घालायचं, नंतरच तू जेवायचं. घरामध्ये शिळी भाकर खाऊ नये आणि दुसऱ्या कोणाला खाऊ घालू नाही. शिळी भाकर खाऊ नये म्हणजे का? घरातील शिळी भाकर खाऊ नये म्हणजे घरातील झालेले जुने भांडणं भूतकाळातले ते उकरून काढू नये. आपल्याला फार सवय असते आहे ना. काही झालं आजकालच्या विचारानं, ज्यांच्या सुना आल्या ना त्यांना विचारा, म्हणा तुम्ही सून असताना काय झालं होतं, ती तिच्या सासूचं सांगत बसते. मी लग्न करून आली होती तेव्हा असं होतं का, आहे ना. आपल्याला सवय असते. आता तर सगळंच आहे, कुठं जाण्याची गरज नाही. अगदी मोबाईलवर ऑर्डर केली की पिझ्झा दारात असतो, मोबाईलवर ऑर्डर केली की ढोकळा ताटात असतो. हे सगळं आजच्या सुनबाईला मिळत आहे. मग सासूबाई म्हणतात हे माझ्या वेळेस नव्हतं, परंतु हे सासूबाईच्या काळात होऊन गेलेलं आहे. सून नवीन आलेली आहे. तर संसारामध्ये नेमकं काय होतं, झालेल्या गोष्टी जर का आपण नेमकं तिथंच आलो आहे ना. बाई नवीन लग्न करून आली, सासूनं जर का तिला म्हटलं की तुला हे करता येणार नाही, तुला असंच राहावं लागेल. सुनबाई आयुष्यभर गोष्ट लक्षात ठेवते. सासूबाईंनी म्हटलं होतं की तुला असं करता येणार नाही, ती तशीच करते आयुष्यभर. काही झालं ना तर मग ती गोष्ट काढते. तुम्ही तर मला असं म्हटलं होतं, मग आता कशाला. तुम्ही तर म्हटलं होतं मला पुरणाची पोळी चालत नाही, मग आता कशाला खाता पुरणाची पोळी. हे आपलं आयुष्यभर चालत राहतं. परंतु इथं संसाराचे कानमंत्र जे सांगितलेले आहे ना, त्यामध्ये पहिला कानमंत्र आहे हा की झालेलं त्याचा परत संसारामध्ये त्याची उजळणी करू नये. मागचं झालेलं सोडून द्यावं. मागचं झालेलं जर का सोडून दिलं तरच आपण संसारामध्ये सुखाने पुढे जाऊ. बाहेरचं भांडण आतमध्ये आणू नये म्हणजे काय, बाहेर होऊ द्या ना, जगात काही होऊ द्या, शेजारी काहीही झालं तरी ती गोष्ट आपल्या घरामध्ये आणायची नाही. परंतु आपल्याला काय सवय असते, गावात काही होऊ दे, एखाद्यानं शेजारच्यानं त्याच्या पत्नीला 30 ग्रॅमचं मंगळसूत्र करून आणलं, ही याच्या मागं टुमकं लावते, पहा ना त्यानं 30 ग्रॅमचं करून दिलं, पहा ना त्यानं 30 ग्रॅमचं करून दिलं. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, एवढं आयुष्य झालं, तुम्ही साधं 2 ग्रॅमचं करून दिलं नाही. आपलं हेच चालू असतं. आणि घरातील भांडण बाहेर सांगू नये. तुमचं कितीही इकडे इपट असू द्या, बाहेर सांगायचं नाही. आपल्या कुटुंबामध्ये आपण काहीही झालं तरी कसं राहिलं पाहिजे, साथीने जोडीनं राहिलं पाहिजे. ते लोकांना कळू देता कामा नाही. तिसरा कानमंत्र आहे रात्रीच्या आधी बांगडी वाजणे बंद झाली पाहिजे आणि सूर्योदय होताच बांगडीचा आवाज चालू झाला पाहिजे. म्हणजे काय, बांगडी वाजणे म्हणजे सूर्योदय होताच बाई ही घरातील कामाला लागली पाहिजे. बांगडी कधी वाजते, जेव्हा बाई कामं करायला लागते तेव्हा बांगडीचा आवाज होतो ना. हे बांगड्या वगैरे घालणं त्यामुळेच होतं. आधी आपली ही जी काही होऊन गेली नाही ना, पुराणामध्ये म्हणा किंवा आपले हे पिढ्या होऊन गेलेले आहे, त्यांनी हे जे काही लावून दिलेलं आहे ना, बायांनी बांगड्या घालाव्या, हातामध्ये पायामध्ये तोरड्या घालाव्या, हे त्याचसाठी होतं की जेणेकरून घरातील बाई काम करत असताना तिची बांगडी वाजली पाहिजे. बांगडीचा आवाज जर का आला तर काय समजायचं,
बाई घरात आहे, आजची बाई बांगडीच घालत नाही म्हणून कोणासोबत पळून जाते काही कळत नाही. आजची बाई तोरड्या घालत नाही, तोरड्यांचा आवाजच होत नाही म्हणून गुपचूपपणे अगदी शेजारच्या सोबत जरी गेली तरी आम्हाला पत्ता लागत नाही. हे शास्त्रानं नियम दिलेले आहे स्त्रीला आणि ते आपण पाळले पाहिजे. मी त्याही दिवशी विषय काढला होता या गोष्टीचा. यामागे शास्त्र सुद्धा आहे. या ज्या बांगड्या घालतो ना आपण काचेच्याच, बाकी नाही, काचेच्या ज्या बांगड्या घालतो आपण, त्या बांगड्या ज्या वेळेला बाई कपडे धुते, भांडी घासते, त्या वेळेला इथं करते ना, अशी मागं लोटते ना, एखाद्याच्या कानाखाली द्यायची असली की अशा आपण बांगड्या हात मागे घालतो. ह्या बांगड्या ज्या वेळेला इथं दाबल्या जातात, इथं आपल्या हाताच्या ज्या नसा आहे ना, इथं ज्या वेळेला प्रेशर येतं त्यावेळेला स्त्रीच्या शरीरामध्ये रक्तसंचार जो होतो तो अगदी व्यवस्थित होतो. तो रक्तप्रवाह अगदी व्यवस्थितपणे चालू राहतो. आज बघा ह्या बांगड्या घालणे आपण बंद केल्या, इथं प्रेशरच येत नाही. आपल्या येतं का? कोणी मुद्दामून असा हात दाबतो का? नाही दाबत. ह्या नसा ज्या वेळेला दाबल्या जातील त्यावेळेला इकडून होणारा रक्तप्रवाह जो आहे तो व्यवस्थितपणे चालू राहील आणि स्त्रीला जी दर महिन्याला मासिक पाळी येते ती अगदी सुरळीतपणे चालेल. आज आपण ह्या बांगड्या घालणं बंद केल्या, पायातील तोरड्या घालणं बंद केल्या, आपण पायामध्ये जोडवे घालत नाही. पायामध्ये जोडवे घालणे म्हणजे ते जे बोट आहे आपलं त्याची नस सरळ आपल्या गर्भपिशवीशी जुळलेली असते, म्हणून लग्न झालेल्या बाईनेच जोडवे घालावे असं शास्त्र सांगतं. आणि ते जर का आपण काढून टाकले, आजकालच्या बघा नवीन नवीन बाया, पायात जोडवे नाही, हातात बांगड्या नाही, मग आपल्याला त्यातून थायरॉइड होतो, आपल्याला मासिक पाळी व्यवस्थित जात नाही. कारण रक्तप्रवाह जोपर्यंत शरीरातील व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्त्रियांना बघा कोणालाही आजकाल थायरॉइड होत आहे, कोणाचाही बीपी लो होत आहे, शुगर, थायरॉइडचं प्रमाण सगळ्यात जास्त कशामुळे आहे? याच गोष्टीमुळे आहे. आणि पुढे वर्णन आहे की ती जी ब्राह्मण बाई पार्वतीला उपदेश करत आहे त्यामध्ये एक उपदेश असा आहे की रजस्वला अवस्थेमध्ये पत्नीने पतीला भोजन करू नये, घालू नये. यामागे कारण काय आहे? यामागं शास्त्र आहे. तुम्ही विज्ञान जर का यामागचं पाहिलं तर आपण म्हणतो ना मंदिरामध्ये जाऊ नये. आता यावरती बरेच विद्वान लोक बोलायला लागले की काही होत नाही, गेलं पाहिजे, स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने चाललं पाहिजे, यासाठी सगळा हा खटाटोप चालू आहे की तिला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, परंतु तो योग्य तिथेच मिळाला पाहिजे. यामागे शास्त्र आहे. स्त्रीने रजस्वला अवस्थेमध्ये मंदिरात का जाऊ नये? बघा मंदिर हे पवित्रतेचं ठिकाण आहे, तिथं पॉझिटिव्हिटी असते आणि स्त्री ज्या वेळेला मासिक पाळीच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ती त्याच अवस्थेमध्ये असणं, त्याच ऊर्जेमध्ये असणं गरजेचं असते. ती जर का त्या वेळेला मंदिरामध्ये गेली, तिने जर का घंटा वाजवला तर तिथे तिचा रक्तप्रवाह हा खालच्या दिशेने न वाहता वरच्या दिशेने वाहायला लागतो. स्त्री जर का त्या वेळेला गॅस जवळ गेली, चुली जवळ गेली तर तिथे काय असतो? अग्नी असतो. अग्नी हा कसा आहे? गरम असतो, उष्ण असतो आणि उष्ण तापमान हे त्या अवस्थेमध्ये नको असते. त्या अवस्थेमध्ये जर का ती उष्ण तापमानाजवळ गेली, चुलीजवळ म्हणा, गॅस जवळ म्हणा, तर तिच्या शरीरातील रक्तप्रवाह हा वरच्या दिशेने वाहायला लागतो, खालच्या दिशेने वाहत नाही. आणि खालच्या दिशेने जर का रक्तप्रवाह वाहला नाही तर तिच्या शरीरातील जे काही असतं ना रक्त शुद्धीकरण होणे, ती प्रक्रिया थांबून जाते. ती प्रक्रिया थांबली की तिच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात, ते रक्त तसंच थांबून जाते. मग त्यातून थायरॉइड, अनेक आजार होत आहे आपल्याला, अगदी हार्ट अटॅक सुद्धा येतो. म्हणून हे नियम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने अगदी आवश्यक आहे आणि ते आपण पाळलेच पाहिजे. आधीच्या काळामध्ये बायकांना नदीवरती धुवायला जावं लागत होतं, पाणी भरायला जावं लागत होतं, म्हणून तो 3 दिवसांचा आराम आपण आजही केला पाहिजे. त्यामध्ये काही अंधश्रद्धा नाही ना काहीच नाही.
ते अगदी आवश्यकच आहे. आणि आपण कोणी काहीही सांगितलं तर त्याचं अगदी अभ्यास करून ते बघितलं पाहिजे की हे खरंच असं आहे का, हे खरंच असं आहे का. मागे व्हॉट्सअपवर एक मेसेज चालत होता, म्हणजे अजूनही चालतो तो मेसेज, की हात माझे बांगड्या तुझ्या नावाच्या आहे ना, माझ्या नावाचं तुझ्याकडे काय आहे. गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, माझं तुझ्याकडे काय आहे. पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, तुझ्याकडे माझ्या नावाचं काय आहे. कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, तुझ्याकडे माझ्या नावाचं काय आहे. हे सगळं ठीक आहे. अरे लग्न झाल्यावर अख्खी इस्टेट तुमच्या नावावर लिहून देते, काय पाहिजे आणखी. तुम्ही जर म्हटलं ना अहो हे द्या बरं माझ्या नावावर करून, एका क्षणात नवरा हे सगळं करतो. तरी आपण म्हणतो की तुझ्याकडे माझ्या नावाचं काय आहे. आपली ही जी भारतीय संस्कृती आहे ना, ही संस्कृती फार सुंदर आहे. या संपूर्ण समाजाच्या साक्षीने आपण पती पत्नी हे व्रत स्वीकारत असतो. विवाह संस्कार, विवाह बंधनात आपण पडत असतो. तर ते आपण अगदी विनम्रतेने खुशालीने स्वीकारलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर तुझ्याकडे माझं काय आहे, माझ्याकडे तुझं काय आहे असं होता कामा नाही. दोघांचे व्हावे एक मन, तेथेची नांदे स्वर्ग पूर्ण. विवाह संस्कार हा फार महत्वाचा आहे. तुम्ही विवाहासाठी किती 36 गुण जुळवा, इकडे ज्योतिष्याजवळ जाऊ, कितीही 36 गुण जुळवले, विचारच जर का जुळले नाही तर विवाह टिकणे नाही. गुण मिळवण्यापेक्षा आपण आपले विचार जुळवले पाहिजे की खरंच आपले विचार जुळते का, आणि तेच आज गरजेचं आहे. जोपर्यंत आपले विचारच जुळणार नाही. बघा हा 10वी पास आहे आणि याला पत्नी इंजिनियर मिळाली. 10वी पास नवरा आहे, पत्नी इंजिनियर मिळाली. टिकेल का दोघांचा विवाह? टिकणार नाही. कारण एक मत दोघांचं होणारच नाही. त्यासाठी मग इंजिनियर जी आहे ना ती फार विनम्र आणि संस्कारी पाहिजे, सुशील पाहिजे. की माझा नवरा 10वी पास आहे का, काही हरकत नाही, हा सुद्धा समाजामध्ये प्रगती करू शकतो, अशा विचाराची ती इंजिनियर बाई पाहिजे. त्यावेळेला 10वी पास नवरा समाजामध्ये प्रगती करत असतो. आणि आपण सुद्धा मुलीला कानमंत्र देत असताना योग्यच कानमंत्र दिला पाहिजे. बघा एका ठिकाणी लग्न झालं. आता नवीन लग्नाचा काय थाट असतो, फारच. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ही बाई एकदम शांत होती, तो एकदम वाघ होता, वाघ. कुठूनही आला की तिला करे पाणी आण, ती घाबरून जायची. इकडून तिकडून आला गावच्या चौकातून चक्रा मारून की तिला करायचा ताट वाढ, नाही तर त्यानं नाही तर म्हटलं की ही घाबरून जायची. आता 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हे म्हणे हे काही खरं नाही. मग तिला आली माहेरची आठवण, गेली माहेरपणाला गेली. माहेरपणाला गेल्यानंतर आईची भेट, बाबाची भेट, काकाची भेट, काकूची भेट आहे ना, भावाची भेट, आजीची भेट. आली आजीजवळ. आता नात फार आजीच्या लाडाची असते. सगळ्यांची भेट घेतली पण कोणच विचारलं नाही बाई तू खुश आहे ना. आजीनं विचारलं म्हणे बाई तू खुश आहेस ना. ही म्हणे हो हो आजी मी खुश आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आजी म्हणे बाई तू खुश आहेस, सांगत आहेस परंतु तोंडावरून तर काही वाटत नाही, चेहऱ्यावरून. म्हणे तोंडावर 12 का बरं वाजलेले आहे, काय झालं? हे म्हणे आजी काही नाही, सगळं ठीक आहे. आजी सगळं ठीक आहे. मग आजी म्हणे प्रॉब्लेम काय आहे? आजी का अशी तशी होती का? नाही, 80 वर्षाचा अनुभव होता आजीला. आजी म्हणे सगळं ठीक आहे परंतु काय, हा इकडून तिकडून आला की म्हणते म्हणे पाणी आण, नाही तो वाघासारखा डर काढते म्हणे. आता मी घाबरून जातो. आता आजी म्हणे तू कशाला घाबरतं, आपण का हुंडा कमी दिला का?
म्हणे 10 ग्रॅम सोन्याची चेन दिलेली आहे, घाबरायचं नाही. फ्रीज दिला, वॉशिंग मशीन दिली, सगळंच दिलं. फॉर्च्युनर सुद्धा, फॉर्च्युनर असते ना गाडी, ते सुद्धा दिलेली आहे. तू घाबरायचं नाही, तू सांग फक्त काय करायचं. ही म्हणे आजी तू काहीच करू नको, पण तू मला सांग मी काय करू. नात हुशार होती, म्हणे तू कशाला मधात पडतं, तू मला सांग मी काय करायचं. आजीनं कान मंत्र दिला तिला, म्हणे काहीच नाही, तू एक काम कर. घेतला आजी जवळचा कान मंत्र, गेली ही घरी. आता हे तयारीतच होती. तो इकडून तिकडून आला की तिला करे पाणी आण, नाही तर तिनं 1 दिवस जाऊ दिला, 2 दिवस जाऊ दिला. हे म्हणे आता आपण काहीतरी प्रयोग करायला पाहिजे. 1 दिवस तो बाहेरून आला आणि तिला म्हणे ताट वाढ, नाही तर तिनं बिचारीनं घाई गडबडीत ताट वाढलं आणि जेवायला बसला. जेवला, फार उलट्या दिमागाचं होतं. जेवण झाल्यावर आंघोळीला गेला. तिला म्हणे पाणी टाक, नाही तर हे म्हणे नाही टाकत, काय करता. तो म्हणे काही नाही, थंड पाणी घेतो ना आंघोळ करतो. चालते का? चालत नाही. दुर्गा जर का जागी झाली ना तर अख्खे अख्खे दुर्गेच्या पायाखाली. कारण दुर्गा कोणावर स्वार आहे? वाघावर आहे. एक जण म्हणे का हो, लग्नाच्या आधी सगळेच वाघ असतात म्हणे, लग्न झाल्यावर का बरं वाघ शांत होतात म्हणे. समोरचा म्हणे कारण दुर्गा वाघावर स्वार होते म्हणे. दुर्गा कुठं बसलेली आहे? वाघावर. दुर्गा मातेचं वाहन वाघ आहे. वाघाला जिने शांत केलं ती दुर्गा माता आहे. म्हणून संसारामध्ये चालत असताना शांततेने चालावं लागेल आपल्याला. कभी अम्बा कभी दुर्गा कभी काली भवानी माँ. कभी अम्बा कभी दुर्गा कभी काली भवानी माँ. तेरे दर के भिखारी हम, तेरे दर के भिखारी हम. तू भक्तों की दीवानी माँ. कभी अम्बा कभी दुर्गा कभी काली भवानी माँ. कभी अम्बा कभी दुर्गा. तर काय होईल संसारामध्ये जर का दोघांचे विचार जुळले, जुळता दोघांचे विचार विकास पावेल कारभार. दोघांची उत्साह शक्ती अपार, कार्य करेल सेवेचे. दोघांचे विचार जर का जुळले तर खूप मोठं काहीतरी होऊ शकतं. म्हणून हे विचार जुळणे फार महत्त्वाचं आहे. आजकाल लग्न करत असताना मुलाकडे संपत्ती किती आहे, मुलाचं घर स्लॅबचं आहे का, मुलाच्या घराला स्टाईल आहे का, मुलाकडे शेती किती आहे, मुलाकडे 2 व्हीलर आहे की 4 व्हीलर आहे, हे पाहण्यापेक्षा मुलाचं वर्तणूक कसं आहे, मुलाचं आचरण कसं आहे, मुलगा निर्व्यसनी आहे का हे आधी पहा. मुलगा होतकरू आहे का, तो स्वतः काही कमावतो का, हे पाहणे आज गरजेचं आहे. नाहीतर आपण मुलाकडची संपत्ती पाहतो, प्रॉपर्टी पाहतो, मुलीला देऊन टाकतो आणि मुलगी आयुष्यभर ही दुःखामध्ये जीवन जगते. संपत्तीने आणि प्रॉपर्टीने काही होऊ शकत नाही, ते नशिबाने घ्यावं लागतं. सीता मातेच्या नशिबाने अयोध्येचा राजा मिळाला होता, परंतु 14 वर्षाचा वनवास नशिबाला आला. म्हणून संपत्ती कधीच पाहायची नाही, समोरचा व्यक्ती खरोखर योग्य आहे का, ती योग्यता, ती पात्रता आपण शोधली पाहिजे, ती गरजेची आहे. आणि लग्न झाल्यानंतर बघा आपण काय करत असतो, नेहमी आपण वर पाहत असतो. संसार आणि परमार्थाचे नियम आहेत काही. परमार्थामध्ये नेहमी वर पाहायचं असतं आणि संसारामध्ये नेहमी खाली पाहायचं असतं. परंतु आपलं काय असतं, आपण परमार्थामध्ये खाली पाहतो. खाली पाहणे म्हणजे काय, आपण साधी 1 माळ जरी गेली ना तरी आपण म्हणतो मी रोज 1 माळ करतो, तो समोरचा भगवंताचं नावही घेत नाही.
मी रोज हरिपाठ करतो, तो समोरचा तो विठ्ठलाचं नाम सुद्धा घेत नाही. मी रोज दर गुरुवारी गजानन महाराजांचा अध्याय वाचतो, शेगावला जातो, तो गजानन महाराजांचं मंदिरात दर्शनही घेत नाही. हे भक्तीमध्ये खाली, परमार्थामध्ये खाली पाहणं आहे. आपण असा विचार करायला पाहिजे, अरे ते तुकोबार आहे ज्यांचे अभंग बुडवले तरी सुद्धा विठ्ठलावरची भक्ती कमी झाली नाही. अरे तो गोरा कुंभार ज्याचं 9 महिन्याचं बाळ हे चिखलामध्ये तुडवल्या गेलं तरी सुद्धा भगवंतावर सवाल उठवण्याची त्याची हिंमत झाली नाही, भक्ती कमी झाली नाही. आपण विचार केला पाहिजे, ती मीराबाई जिने भगवंताच्या कृष्ण महिमासाठी, कृष्ण नामाच्या महिमासाठी विषाचा प्याला ग्रहण केला, परंतु कृष्ण नाम सोडलं नाही. ती मीराबाई आम्हाला लक्षात ठेवावी लागेल. कारण हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत परमार्थामध्ये पुढे चालणार नाही. आणि संसारामध्ये आपल्याला खाली पाहावं लागेल. संसारामध्ये खाली कसं पाहावं लागेल? आपण रोज भाजीपोळी खाऊन फार सुखी आहे. समाजामध्ये कित्येक लोक आहे जे फुटपाथवर बसतात, त्यांना साधी 1 टाइमची चटणी भाकर सुद्धा प्राप्त होत नाही. समाजामध्ये असे कित्येक लोक आहेत उघड्यावरती रात्र काढतात, आपल्याला छान मखमली ब्लँकेट अंगावर घ्यायला आहे. या समाजामध्ये कित्येक लोक अशी आहेत ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही, आपण छान घरामध्ये राहतो आहे. हे संसारामध्ये वर पाहणं आहे. संसारामध्ये असे समाजामध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांना हे 2 हात आहे, परंतु या 2 हाताने कमावण्याची संधी सुद्धा प्राप्त होत नाही. आपण रोजचे 100-200 कमवत आहे ना, समाधान मानलं पाहिजे माणसाने. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संसारामध्ये, प्रपंचामध्ये तुम्ही जोपर्यंत हे अशा प्रकारे समाधान प्राप्त करणार नाही तोपर्यंत इथं तृप्ती नाही, तोपर्यंत इथं तुम्हाला सुख मिळणार नाही. मग अशा पद्धतीने जर का आपण संसारामध्ये खाली पाहत चाललं तर आपण कुठं पोचेल? संसाराच्या योग्य वळणावर जाऊन पोचेल. पुढे पार्वतीला सांगण्यात येत आहे बघा, पार्वतीला पुढचा उपदेश केलेला आहे की पार्वती, पती घरी असेल त्याच वेळेला स्त्रीने शृंगार करावा. पती जर का तिकडे आपला मिलिटरीमध्ये असेल, 6-6 महिने येत नसेल तर आपण शृंगार करू नाही, जास्त नटून थटून राहू नाही. घरी आपण अगदी साधं सरळ राहावं. पती घरी नसताना आपण घरच्या ओट्यावर बसून गप्पा मारू नये दिवसभर. भांडे झाले की चालल्या ओट्यावर, कपडे झाले की चालल्या ओट्यावर, झाडझूड झाली की चालल्या ओट्यावर. हिचं काय झालं, तिचं काय झालं, त्याची पोरगी काय करून राहिली, याची पोरगी काय करून गेली आहे ना. अरे ते तर गेली त्याच्यासोबत, माहीतच नाही. माहीत नाही करता करता अख्ख्या रात्रीत अख्ख्या गावाला माहीत होते. कोणामुळे होते? एखादी गोष्ट जर का आपल्याला गावाला माहीत करून द्यायची असेल ना, प्रचार करायचा असेल ना, सगळ्यात चांगलं प्रचारक मंडळ जर कोणतं असेल तर महिला मंडळ आहे ना. बात लगेच बघा, एक राजा होता. एक राजा होता. राजा आणि प्रधान फार वैभवशाली संपन्न राजा. राजाला त्या पूर्ण वैभवाला वारस नव्हता. मग आता काय करावं विचारत होता राजा. फार देव केले, फार सगळं केलं, देव धर्म सगळं केलं, परंतु काही पुत्र होत नाही. आपल्या या वैभवाला कोणी वारस नाही, मग आता करावं काय? तर राजा आणि प्रधान दोघांची एक दिवस चर्चा झाली. राजा म्हणायचा देव मोठा आहे आणि प्रधान म्हणायचा भाव मोठा आहे. बघा, देव मोठा आहे की भाव मोठा आहे यामध्ये चर्चा चालू होती. आणि प्रधान म्हणायला लागले की
भाव मोठा आहे, राजा म्हणायला लागले देव मोठा आहे. मग आता कोण नेमकं मोठा आहे हे कोण ठरवायचं विचार करायला लागले. राजा म्हणाला, हे बघा प्रधानजी, देवच मोठा आहे, आपण हे ठरवून टाकूया. दोघांनी ठरवलं आणि प्रधानजी निघून गेले. जात असताना प्रधानजींनी सांगितलं की प्रधानजी, राजा, एक दिवस मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की भाव मोठा आहे. आता प्रधानजी घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोच्या कानात एक गोष्ट सांगितली. म्हणे, हे बघ, आपला जो राजा आहे ना, त्या राजाच्या राजवाड्यात एक देव प्रकट झालेला आहे. त्याची सर्वप्रथम जो पूजा करेल त्यालाच तो प्राप्त होणार आहे. प्रधानजीला माहिती होतं, आपल्या घरचीला सांगितलं की अख्ख्या रात्रीत अख्ख्या गावामध्ये पेरणं होणार आहे. प्रधानजीने आपल्या बायकोला सांगितलं, म्हणे, हे बघ, राजवाड्यात एक देव प्रसन्न झाला, त्याची सर्वप्रथम जो पूजा करेल त्यालाच तो प्राप्त होईल. तू हे गोष्ट कोणाला सांगायची नाही. उद्या पहाटे उठायचं, आपण दोघांनी पूजा करायची, पाहिजे ते मागायचं. आता झोपून जा. झोपत असताना परत म्हणाले, हे कोणाला सांगायचं नाही. आता प्रधानजीची पत्नी पहाटे 4 वाजता उठली, कधी न उठणारी, आणि सळा समर्जन तिचं सगळं चालू झालं. शेजारची उठली, म्हणे, का ग, आज दसरा नाही, दिवाळी नाही, होळी नाही, नवीन वर्ष नाही, आज नेमका आहे तरी काय? राजाचा वाढदिवस नाही, राणीचा वाढदिवस नाही, तू एवढ्या पहाटे उठली कशाला? तू तर रोज 7-8ला उठते. ही म्हणे, काही नाही, एक काम आहे. म्हणे, कोणतं काम? म्हणे, कुठं चालले का देवदर्शनाला, तीर्थाला? ही म्हणे, नाही नाही. मग आहे तरी नेमकं काय मला सांग. ही म्हणे, हे बघा, सांगितलं असतं पण हे म्हणत कोणाला सांगू नको. ही म्हणे, बिचारे, आपण प्रत्येक गोष्ट एकमेकीला सांगतो. माझ्या घरची भाजी संपली तर मी तुला मागतो, तुझ्या घरची साखर संपली तर तू मला मागतं, आणि एवढीची गोष्ट सांगत नाही, सांग काय आहे तर. ही म्हणे, हे बघ, तू आता एवढी पक्की मैत्रीण आहेस म्हणून तुला सांगते, परंतु कोणाला सांगू नको. परत मनात विचार करते, सांगायचं की नाही, सांगायचं की नाही. म्हणे, हे बघ, प्रधानजीनं सांगितलं बरं सांगू नको म्हणून, परंतु सांगते. म्हणे, राजाच्या राजवाड्यात एक देव प्रकट झाला, त्याची जो पूजा करेल त्याला तो प्राप्त होणार आहे, परंतु पूजा ही प्रथम करावी लागेल. आता हिला सांगितलं, दुसरीला सांगितल्यावर तिसरी जवळ गोष्ट जाणार नाही का? पहाट होईपर्यंत अख्ख्या गावात वार्ता पसरली आणि सकाळी ठीक 8 वाजता संपूर्ण गाव आरतीचं ताट घेऊन राजाच्या महाद्वारावर उभं आहे. राजा महाद्वार, सैनिक महाद्वार उघडतात, राजा महाद्वारासमोर येते आणि संपूर्ण गाव राजवाड्यासमोर उभा आहे. प्रधानजीला बोलावतात, राजा, प्रधानजी, आता आज आहे तरी नेमकं काय? ही सगळी लोक आलेली आहे, मी तर काही कार्यक्रम आयोजित केलेला नाही, नेमकं आहे काय? तुमचं काही वेगळं नियोजन आहे का? प्रधानजी म्हणाले, नाही. मग झालं तरी काय? म्हणे, राजा, आपल्या बगीच्यामध्ये एक देव प्रकट झालेला आहे, त्याचं पूजन जो सर्वप्रथम करेल त्याला तो प्राप्त होणार आहे. आता राजा राणीकडे गेला आणि राणीला सांगायला लागला, म्हणे, हे बघ, आपल्या बगीच्यामध्ये देव प्रकट झाला, चाल त्याची आपण पूजा करूया. राजा आणि राणी दोघेही जातात, पूजा करतात आणि पूजन करून झाल्यानंतर वर मागतात. दृष्टांत संपला. राजा प्रधानजीकडे येते आणि प्रधानजीला विचारायला लागते, म्हणे, राजा, प्रधानजी, ही गोष्ट गावात माहीत झाली कशी काय? प्रधानजी म्हणे, राजा, काहीच नाही, मी माझ्या पत्नीला सांगितलं की बाई, आपल्या बगीच्यामध्ये एक देव प्रकट झालेला आहे, त्याची पूजा आपल्याला करायची आहे, तू कोणाला सांगू नको. मी तिला एवढं सांगितलं न अख्ख्या गावात वार्ता पसरली आहे ना. म्हणजे बायांना जर का काही सांगितलं आपण, म्हणून हे जे आहे ना, नेते लोक सगळ्यात जास्त कोणाला प्रचारासाठी नेतात? बायांना. साड्या कोणासाठी वाटतात? पुरुषांसाठी नाही आली एखादी शासनाकडून योजना आहे ना, शर्ट पीस, पॅन्ट पीस आलं का काही? नाही. खुश कोणाला ठेवायचं? लाडक्या बहिणींना. लाडक्या बहिणी खुश असला की अख्खा महाराष्ट्र खुश. असं आमचं महिला मंडळ आहे. परंतु शास्त्र सांगतं की स्त्रीने जास्त वेळ घराच्या बाहेर बसू नये, जास्त गप्पा करू नये.
आपल्या घरातच बसावं आणि काही काम करत राहावं. आपल्याला जर का बाहेर काम नसेल तर घरी काही शिवणकाम करा, भरतकाम करा, काहीही करा, पोथी पुराण वाचा, परंतु बाहेर जास्त वेळ बसू नाही. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की 5 लोकांची नावं घ्यायची नाही. त्यामध्ये पहिले आहेत आपले पतिदेव. पतिदेवांचं कधीच नाव घ्यायचं नाही, शास्त्र सांगते, मी नाही सांगत. त्यापुढे आहे गुरुजनांचं कधीच नाव घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आपले देर असतील, भासरे असतील, त्यांचं नाव घ्यायचं नाही. भाऊ दादा म्हणून त्यांना आवाज द्यायचा. त्यानंतर सांगितलेलं आहे की जी काही वडीलधारी मंडळी समाजामध्ये असते त्यांना सुद्धा आवाज नावाने द्यायचा नसतो. आणि शेवट आहे की पतीने सुद्धा पत्नीला नावाने आवाज द्यायचा नाही. अशा प्रकारे हे सर्व पतिव्रतेसाठी नियम आलेले आहे. संसारात राहत असताना या नियमांचं पालन आपण करायचं. शेवट नियम आहे की स्त्रीने बघा, स्त्रीने पतीला विचारल्याशिवाय कुठं तीर्थाला सुद्धा जाऊ नये. पतीने जर का म्हटलं ना शिवमहापुराण ऐकायला जायचं नाही, यायचं नाही. पतीचा आदेश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो जर दारू पिणारा असेल तर त्याचं ऐकायचं का? नाही, त्याचं नाही ऐकायचं. त्याच्यासाठी मग एक उपाययोजना करायची. घरामध्ये छान डीजे लावून द्यायचा, दारं खिडक्या बंद करायची, बेलनं घ्यायचं आणि आपल्याला वाटेल त्या सोयीनं त्याची छान मालिश करायची. बेवड्याचं नाही ऐकायचं. आपला पती जर का खरंच पतिदेव असेल, महादेव असेल, तरच ऐकायचं आहे ना. बना नवऱ्याला बैल बनवून टाकायचं का तिकडे तीर्थाला जाऊ? ते तीर्थ काही प्राप्त होणार नाही. पतीची सेवा करून आपण सगळ्या तीर्थांचं स्नान घरीच करायचं, तो जर का योग्य पती असेल तर. आणि पत्नीने कधीच मोठ्या आवाजामध्ये पती समोर बोलू नये. मोठ्या आवाजात कधीच बोलू नये. खूप उपदेश पार्वती मातेला त्या ब्राह्मण स्त्रीने आणि मेणाने केलेला आहे. इथून पार्वती माता कैलास पर्वतावरती जातात आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. बोलिये उमापती महादेव की. इथून भोलेनाथ आणि पार्वती मातेच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे. बघा, छान कैलास पर्वतावरती व्यवस्थित सगळं चालू आहे. एक दिवस पार्वती माता विनोदाच्या दृष्टीने येतात आणि भोलेनाथ बसलेले असताना मागून त्यांचे डोळे असे बंद करतात. डोळे बंद करतात. भोलेनाथ विचारतात, कोण आहे, कोण आहे? पार्वती हसायला लागतात. त्यावेळेला भोलेनाथांच्या डोळ्यामधून अश्रू निघतात. ते जे अश्रू जमिनीवर पडतात त्यामधून एक वृक्ष तयार होतो. त्या वृक्षाला जी फळं लागतात ते रुद्राक्ष आहेत. ही कथा आधीच आहे, परंतु मी तुम्हाला आता सांगितली. अक्ष म्हणजे काय आहे? डोळे. त्या वृक्षाला लागलेली जी ती फळं आहेत ती 14 प्रकारची आहेत. त्याला आपण रुद्राक्ष म्हणतो. 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. 1 मुखी रुद्राक्ष हा वर्षातून एकचदा त्या वृक्षाला लागतो. कितीदा? एकचदा. 1 मुखी रुद्राक्ष त्या वृक्षाला एकच वेळ लागतो. बाकी रुद्राक्षांची उत्पत्ती सुद्धा सांगितलेली आहे. हे कोणी धारण करायचे? राजकारणामध्ये जर का आपल्याला यश प्राप्त करायचं तर कोणता रुद्राक्ष धारण करायचा? 7 मुखी रुद्राक्ष धारण करायचं. आपल्याला जर का पदोन्नती पाहिजे असेल, क्रांती पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, 1 मुखी रुद्राक्ष कोणी घालायचा आहे ना, 2 मुखी रुद्राक्ष कोणी घालायचा, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. रुद्राक्ष धारण करत असताना कोणतंही धारण करा, फक्त आपण 1 मुखी राहा.
आहे ना. आपण एकमुखी राहणं, एक वचने एक बाणा राहणं फार गरजेचं आहे. नाहीतर रुद्राक्ष किती घातले, माणूसच जर का वचनवादी नसेल तर त्या रुद्राक्ष धारण करण्याला काहीही अर्थ नाही. रुद्राक्ष धारण केल्यानंतर तुम्ही मांस ग्रहण करू शकत नाही. तुम्ही कुठलंच व्यसन, कुठलंच द्रव्य तुम्ही ग्रहण करू शकत नाही. तुम्ही दारू पिऊ शकत नाही, तुम्ही मांस मटण मच्छी खाऊ शकत नाही, तुम्ही गुटखा खाऊ शकत नाही, तुम्ही तंबाखू खाऊ शकत नाही. रुद्राक्ष धारण केल्यानंतर तुम्ही जर का हे सगळं करत असाल तर तुमच्या वाट्याला भोग आल्याशिवाय राहणार नाही, दरिद्रता आल्याशिवाय राहणार. ही जी तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घालतो ना, याचे सुद्धा हेच नियम आहे. तुम्ही जर का हे गळ्यामध्ये धारण केलं आणि मांस भक्षण केलं, दारू पिलात, तर तुमच्या वाटेला दरिद्रता हे नक्की लिहिलेली आहे. म्हणून हे सगळं धारण करत असताना आपल्या मनाची खरोखर तयारी आहे का हे पाहायचं, तरच हे सगळं धारण करायचं. नाहीतर मग जगाला दाखवण्यासाठी मी रुद्राक्ष घातला, मी तुळशीची माळ घातली, मी रुद्राक्षाची माळ घातली, याला काही अर्थ नाही. म्हणून हे रुद्राक्षाचं अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. पुढे भोलेनाथ आणि पार्वती यांचा काही वार्तालाप आहे, काही गृहस्थाश्रमाचं वर्णन आलेलं आहे. तर गृहस्थाश्रम कसा असावा याचं वर्णन पुढे आहे. गृहस्थाश्रम बघा, आपला संसार करत असताना अंगणामध्ये तुळशी असावी, घरामध्ये देवपंचायन असावं, घरामध्ये 5 देव असलेच पाहिजे आहे ना. थोर महापुरुषांची फोटो ही असलीच पाहिजे. गृहस्थाश्रमाचे काही नियम आहे. आपलं जे अंगण आहे ते अंगण अगदी स्वच्छ असलंच पाहिजे. घराची परीक्षा कशावरून होते? अंगणावरून होते. घराच्या अंगणावरून घरातील बाईची आणि घराची परीक्षा होत असते. म्हणून आपलं अंगण हे अगदी स्वच्छ असावं. जर मातीचं असेल तर त्यामध्ये रोज शेणाचा सडा हा टाकल्याच गेला पाहिजे. सिमेंट असेल तर रोज दारासमोर आपण पाणी टाकलंच पाहिजे. बाईने उठल्याबरोबर अंघोळ करून, बघा आपण सकाळी उठतो ना, उठल्याबरोबर अंघोळ करून जर का सगळ्यात आधी आपलं जे मेन द्वार आहे, गेट आहे, तिथे जर का पाणी टाकलं तर घरामध्ये सुख समृद्धी कायम राहत असते. शास्त्राचा नियम आहे. आधीची आपली लोक सांगत होती ना की बाईने सूर्योदयापूर्वीच घरातील मेन दरवाजामध्ये सडा टाकावा. हे त्यामागचं कारण आहे. कारण शिव पार्वती त्यावेळेला प्रदक्षिणा मारत असतात. बघा, सायंकाळची वेळ आपली दिवे लावण्याची त्रिकाल संध्येची वेळ आणि पहाटे ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे, 4:45 वाजतापासून तर 4:45 वाजेपर्यंतची जी वेळ आहे, या वेळेमध्ये शिव पार्वती या पृथ्वीला प्रदक्षिणा मारत असतात. ते पाहतात कोण सडा टाकला, कोण दिवा लावला. दिवा लावायचा रोज आपल्या जे समोर घराचं मेन दार आहे त्या दारामध्ये. हे सगळं घरामध्ये सुख समृद्धी. घरामध्ये तुम्ही एक दिवस देवाजवळ दिवा लावू नका. कसं वाटते? कारण त्यामधून प्रसन्नता समृद्धी ही येत असते. म्हणून ही आपली संस्कृती आहे, ती आपण टिकवली पाहिजे आणि गृहस्थाश्रम नेटका केला पाहिजे. धन्य ऐसा गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमावरच सगळे टिकून आहेत. तर हा गृहस्थाश्रम सुखी चालू असताना इकडे सगळे देवी देवता आता विचार करत होते की आता तारकासुराचा वध होणे गरजेचं आहे. सगळीकडे तारकासुराने हाहाकार माजवलेला आहे. सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना करायला लागले की ब्रह्मदेवा, आता तुम्ही महादेवांना प्रार्थना करा की आता त्यांचं एक मूल जन्माला आलं पाहिजे. काय करायचं? सगळे विसरले होते की पार्वतीला रतीने शाप दिला आहे की तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. महादेवांना हे माहिती होतं. महादेवांना सांगितलं की ठीक आहे, पुत्रप्राप्ती होईल, काहीतरी करावं लागेल, साधना करावी लागेल, योग करावा लागेल. त्याकरिता पार्वतीला सांगितलं, पार्वती आपल्याला इथं राहून जमणार नाही, आपल्याला कुठेतरी अरण्यात जावं लागेल, शांत ठिकाणी जावं लागेल.
त्यावेळेला शिव पार्वती कैलास पर्वतावरून बाहेर निघतात, अरण्याकडे जायला लागतात। एक गुफा असते, त्या गुफेमध्ये दोघेही प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी भोलेनाथ सगळ्या देवतांना सांगतात की मला माझं अग्निस्वरूप प्रगट करावं लागेल आणि त्यातून माझंच तत्व जन्म घेईल। त्या गुफेमध्ये दोघेही गेले आणि भोलेनाथांनी विलक्षण असा अग्नी प्रकट केला। तो अग्नी प्रकट करून त्या अग्नीचा गोळा तयार केला आणि पार्वती मातेच्या हातामध्ये दिला। सांगितलं की पार्वती याला सांभाळ, यातूनच तुला पुत्र प्राप्ती होणार आहे। त्या अग्नीचा प्रकोप एवढा असतो, एवढी उष्णता त्याची असते की ते पार्वती मातेला असह्य होतं। पार्वती मातेच्या हातामधून ते निसटून जातं। इकडे रती असते कामदेवाची पत्नी, तिने कामदेवाची राख उचलून आणलेली असते, त्यातून ती एक जीव निर्माण करते आणि सांगते की महादेवाचा पुत्र जन्माला येता कामा नाही, तू याला घेऊन पळून जा। तो त्या अग्नीला घेऊन पळायला लागतो। तेवढ्यातच इंद्रदेव तिथे येतात। इंद्रदेव तिथं आल्यानंतर त्या अग्नीला घेण्याचा प्रयत्न करतात। इंद्रदेवाला ती अग्नी प्राप्त होते। आता इंद्रदेव सुद्धा, कारण अग्नी कशी आहे, दाह आहे, उष्णता आहे, इंद्रदेवाला सुद्धा ते असह्य होते। मग आता काय करायचं, कुठे जायचं? तर इंद्रदेव गंगेकडे जातात आणि गंगेला सांगतात की माता तुला याला सांभाळावं लागेल। गंगा माता त्या अग्नीला स्वीकारते। अग्नीला स्वीकारल्यानंतर तिला सुद्धा ते असह्य व्हायला लागते। तिच्याकडून ते खाली पडतं आणि गंगेमध्ये वाहायला लागतं। गंगेमध्ये वाहत असताना पुढे सप्त ऋषी पत्न्या स्नान करत असतात। तिथे त्यांचं छान स्नान चालू असतं। स्नान करत असताना ही अग्नी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते। त्या अग्नीचं वर्गीकरण होतं। तिथे अरुंधती सुद्धा असते, परंतु अरुंधती तिथून निघून जाते आणि ह्या ज्या सहाही पत्नी आहेत त्या अग्नीचे जे 6 गोळे झालेले आहेत ते वाटून घेतात। आता ते घेतलेले आहेत, तर मग आता काय करायचं? तर कार्तिक लोकातील अप्सरा कार्तिकेय तिथं असतात, त्या तिथे येतात। त्या त्यांना सांगतात की हे सगळं आमच्याकडे द्या, आम्ही यांना कार्तिक लोकामध्ये घेऊन जाऊ। कार्तिक लोकामध्ये तो अग्नी नेल्या जातो आणि तिथं नेल्यानंतर बघा त्या अग्नीतून जीव प्रकट होतो। 6 बालकं तिथं तयार होतात। मग आता 6 बालकांसाठी 6 पाळणे बांधल्या जातात आणि कार्तिक लोकातील त्या कार्तिकेय अप्सरा अंगाई गाऊन त्या बाळांना झोपाळा झुलवायला लागतात। इकडे पार्वती माता विचारत आहे की आपला जो पुत्र आहे, जन्माला येणार आहे, त्याला आपल्याला प्राप्त करावं लागेल, आपल्याला त्याचं संगोपन करावं लागेल। इकडे जगदंबा माता प्रगट होती। सगळीकडे संहार व्हायला लागतो की मला माझा पुत्र पाहिजे आहे। सगळीकडे शोध घेतला जातो आणि कळतं की कार्तिक लोकामध्ये ती बालकं आहेत। कार्तिक लोकामध्ये गेल्यानंतर पार्वती माता त्या बालकांना पाहिते आणि थोडी दुःखी होते की मला एक पुत्र पाहिजे आहे। मग आता काय करायचं? तर परत पार्वती माता आपल्या शक्तीने त्या 6ही बालकांना एकत्रित करते आणि त्यामधून एका बालकाचा जन्म होतो। कार्तिक लोकामध्ये त्या बालकाला तिथे त्या बालकाचा जन्म झाला। कार्तिक अप्सरांनी पहिलं दूध पाजलं म्हणून त्याचं नाव कार्तिकेय ठेवण्यात येते। बोलो कार्तिकेय भगवान की। कार्तिक लोकामध्ये कार्तिकेयाचा जन्म झाला। तिथून पार्वती मातेने कार्तिकेयाला घेतलं आणि कैलास पर्वतावरती आली। झालेला सगळा घटनाक्रम पार्वती मातेने महादेवांना सांगितला आणि हे सगळं झाल्यानंतर आता इकडे कार्तिकेयाला तारकासुराच्या वधासाठी तयार करावं लागेल, याचा विचार सगळे देव देवता करत आहेत। काय करावं लागेल, हे कसं सगळं घडवून आणता येईल
हा विचार करत असताना युद्धाची तयारी केली जाते. ब्रह्माजीकडून कार्तिकेयला बोध दिला जातो. गंगाजीकडून कमंडलू कार्तिकेयला प्राप्त होतो. अशा प्रकारे सगळ्यांकडून सगळं प्राप्त होत असताना कार्तिकेयला उपदेश दिला जातो की तुला सेवा करायची आहे. समाजाची सेवा करत असताना अनेक असुरांचा तुला वध करायचा आहे. त्यासाठी तुला सक्षम होणे गरजेचं आहे. भोलेनाथ आणि पार्वती माता दोघेही बघा कार्तिकेयला हे संस्कार देत असताना 8 दिवसांचे जेव्हा कार्तिकेय असतात त्याच वेळेला पहिलं युद्ध होतं. मग सगळ्यांना लक्षात येतं की हे बालक काहीतरी विलक्षण आहे, काहीतरी शक्तिशाली आहे. याच्याकडूनच तारकासुराचा वध होईल. तारकासुराच्या वधाची तयारी केली जाते आणि कार्तिकेयला पाठवलं जातं. आता इकडे तारकासूर सगळ्या मनुष्यगणांना देवतागणांना त्रास देत होता. हे कार्तिकेयला सहन होत नाही. कार्तिकेय आपले सगळे अस्त्रशस्त्र घेऊन निघतात आणि तारकासुरासोबत सामना होतो. तारकासुरासोबत सामना झाल्याबरोबर युद्ध सुरू होतो आणि तारकासुराचा वध होतो. तारकासुराचा वध झाला. सगळे देवी देवता मनुष्यगण आनंदी झाले. बोलो कार्तिकेय भगवान की तर सगळ्यांनी कार्तिकेयची स्तुती केली, पुष्पांची वृष्टी केली, गुण गायले, गीत गायले आणि पार्वती माता आनंदी झाल्या. आपल्या पुत्राने हे एवढं सगळं केलेलं आहे. आता पुढे कार्तिकेय कैलास लोकावरती राहत असताना अनेक लीलांचं वर्णन आलेलं आहे. त्या लीलांचं वर्णन पाहण्याआधी काही वेळ आपण सगळ्यांनी नामस्मरण करूया. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. ओम नमः शिवाय, 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 ओम
महादेव की शिव महापुराण की हर 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 तर अशा प्रकारे तारकासुराचा वध झाला. त्यानंतर देवतांनी कार्तिकेयची खूप स्तुती केली. नंतर कार्तिकेयाने बघा या पृथ्वी लोकावरती तीन लिंगांची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रतिज्ञेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर. या 3 लिंगांची स्थापना कार्तिकेयाने केली आणि या 3 लिंगांचं पूजन जर का आपण केलं तर कार्तिकेयचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पुढे वर्णन आहे की कार्तिकेयचं चरित्र जर का आपण ऐकलं वाचलं तर माणसाला ब्रह्मचर्य प्राप्त होतो आणि ते आपण प्राप्त केलं पाहिजे. तरुणांनी हे चरित्र वाचावं ऐकावं असं वर्णन पुढे आलेलं आहे. त्यानंतर कार्तिक कैलासावरती राहत असताना महादेव पार्वती असेच एक दिवस फिरत असताना महादेव बाहेर फिरायला जातात आणि पार्वती माता आपल्या सखांसोबत इकडे एका ठिकाणी जलक्रीडा करायला जातात, स्नान करायला जातात आणि अशाच मग सख्यांच्या आणि पार्वती मातेच्या गोष्टी चालू होतात. पार्वती माता 2 गणांना बाहेर उभं करतात की मी आतमध्ये स्नान करणार आहे माझ्या सख्यांसोबत, तर आतमध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही. 2 शिवगण बाहेर उभे असतात. त्यावेळेला पार्वती माता आणि त्यांच्या सख्यांमध्ये संवाद चालू होतो. सख्या अशाच बोलायला लागतात की पार्वती माता हे शिवलोक आहे आणि इथं सगळेच शिवभक्त आहेत, सगळे शिवाची आज्ञा पालन करणारे आहेत, तुमचा आज्ञा पालन करणारं कोणतरी पाहिजे. पार्वती माता म्हणाल्या की हे सगळं माझंच आहे, सगळं शिवलोक जरी हे असेल, शिवाची आज्ञा पाळणारे जरी असतील तरी माझी सुद्धा आज्ञा पाळणारी लोक इथं आहेत. हे शिवगण आता मी उभे केले माझ्या आज्ञेवरूनच उभे झालेले आहेत. त्या सख्या म्हणायला लागले की हे सगळं ठीक आहे, परंतु कोणीतरी एक सेवक असावा, आपलं ऐकणारा. आईला वाटते ना आपलं ऐकलं पाहिजे मुलानं. पार्वती मातेला सख्या सांगत आहेत की तुमचं ऐकणारा कोणीतरी एक सेवक असावा. मुलाने आपलं ऐकलं की किती आनंद होतो, किती आनंद होतो ना आईला, फार आनंद होतो. पार्वती मातेच्या मनामध्ये सुद्धा ती इच्छा प्रकट झाली की खरंच कोणीतरी आपला सेवक असायला पाहिजे. तेवढ्यातच हा सगळा संवाद चालू असताना तिथं भोलेनाथ आले आणि भोलेनाथ आतमध्ये जायला लागले. त्यावेळेला शिवगण सांगायला लागले की थांबा थांबा, आतमध्ये पार्वती माता जलक्रीडा करत आहे, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. भोलेनाथ म्हणे अरे तुम्ही मला थांबवत आहे, मी तिचा स्वामी आहे, जाऊ द्या, सरका बाजूला. शिवगण बाजूला झाले आणि भोलेनाथ आतमध्ये गेले. भोलेनाथ आतमध्ये गेले तर पार्वती माता बाजूला जाऊन लपल्या. सख्या सांगायला लागले की अहो पार्वती माता स्नान करत आहे, तुम्ही कसे काय आतमध्ये आले. तेव्हा भोलेनाथ परत जातात आणि पार्वती माता बाहेर येतात. सख्यांचं परत चालू होते, बघितलं हे शिवगण आहे, तुम्ही सांगितलं आतमध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही, तरी सुद्धा भोलेनाथांना आतमध्ये येऊ दिलं. तुमचं ऐकलं का? तुमचं ऐकलं नाही. तुमचं ऐकणारं कोणीतरी एकनिष्ठ पाहिजे, ज्यानं तुमच्या आज्ञेचा जीव गेला तरी चालते पण पालन केलं पाहिजे. आता पार्वती मातेला वाटलं की हो हे खरं आहे गड, हे शेवटी शिवगण आहेत, आपलं कोणीतरी पाहिजे. तर त्या म्हणाल्या ठीक आहे थांबा. पार्वती माता स्नान करायला लागतात. स्नान करत असताना आपल्या शरीराचा त्या मळ काढतात आणि त्या मळामधून एक मूर्ती साकारते. त्या मूर्तीमधून छान एक बालक जन्माला येतं. छान गोंडस असं ते बालक असते. त्या बालकाला
पार्वती माता बालक म्हणून स्वीकारतात. तर त्या बालक प्रकट होताच पार्वती माता सांगतात की हे बघ, मी तुझी माता आहे आणि माझी सेवा तुला आयुष्यभर करावी लागेल. त्या बालकाने होकार दिलं. फक्त शरीराचा पुतळा, हाडामासाचा पुतळा पार्वती मातेने तयार केलेला आहे. त्याला सांगितलं ते तो करणार आहे. पार्वती मातेने सांगितलं की आजपासून मी तुझी माता, तू माझा सेवक आहेस, माझा मुलगा आहेस, मी सांगितलं ते करायचं. सख्यांनी सांगितलं की खरंच आजपासून तू मातेचं रक्षण करायचं, मातेवर कुठलंच संकट येता कामा नये. त्यावेळेला ते बालक बाहेर जातं आणि सांगतं, विचारायला लागतं की मी तुमची काय सेवा करू, काय आज्ञा आहे सांग. तेव्हा पार्वती माता सांगतात की सध्या तर तू एकच काम कर, बाहेर जा आणि बाहेर जाऊन उभा राहा, आतमध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही, एवढं काम तू आता सध्या कर. तर ते बालक बाहेर जातं आणि बाहेर जाऊन उभं राहतं. पार्वती माता सांगतात त्याप्रमाणे ते बालक कोणालाच आतमध्ये येऊ देत नाही. पार्वती माता इकडे स्नान करतात. परत एकदा भोलेनाथ येतात आणि त्या बालकाला सांगतात की मला आतमध्ये जाऊ दे. ते बालक म्हणते की नाही, मला पार्वती मातेने याचसाठी इथं उभं केलेलं आहे की आतमध्ये जायचं नाही. भोलेनाथ ऐकत नाही आणि ते बालक सुद्धा ऐकत नाही. मग आता करायचं काय? भोलेनाथ आपल्या गणांना पाठवतात, नंदीला पाठवतात, तिथं मोठमोठी युद्ध व्हायला लागतात, परंतु ते बालक काही ऐकायला ऐकत नाही. शेवटी पार्वती मातेला कळतं, पार्वती माता आपल्यातील 2 शक्तींना प्रकट करते आणि त्या 2 शक्तींना त्या बालकाच्या रक्षणासाठी तिथं पाठवते. आता त्या 2 शक्ती तिथं येतात. त्यावेळेला मोठं युद्ध होतं. त्या 2 शक्तीसुद्धा तिथं परास्त होतात आणि इकडे भोलेनाथ विचारात पडतात की आता नेमकं करायचं काय? सगळे हरले, आता मला जावं लागेल. भोलेनाथ तिथं येतात. त्या बालकांचं आणि भोलेनाथाचं युद्ध होते. त्यावेळेला भोलेनाथ आपला जो काही त्रिशूल असतात तो त्रिशूल त्याच्या शरीरावरती फेकतात. वार होताच त्या बालकाचं मुंडकं हे धडा वेगळं पडतं. बोलिये उमापती महादेव की त्या बालकाचं मुंडकं हे धडा वेगळं पडलं, मस्तक धडा वेगळं पडलं. हे पार्वती मातेला कळलं. पार्वती माता बाहेर धावत आली. काय झालं, काय झालं? भोलेनाथ शांत झाले, दुःखी झाले. आता करावं काय? आपल्या हातून फार मोठं चुकीचं घडलेलं आहे. पार्वती माता क्रोधित झाल्या. माझं हे बालक आहे, मी निर्माण केलेलं बालक आहे, तुम्ही त्याला असं मृत्युमुखी पाडलेलं आहे. तुम्ही काहीही करा, मला माझं बालक जिवंत पाहिजे. आता करायचं काय? सगळे विचारात पडले. ब्रह्मदेवांना तिथं बोलावलं, विष्णू भगवंतांना बोलावलं. काय करायचं? कोणीच काहीच करायला तयार नव्हतं. त्यावेळेला जगदंबा माता कालिंका प्रकट झाली आणि सगळीकडे संहार चालू झाला. सगळीकडे रक्ताचे पाट वाहायला लागले, सगळीकडे आग लागली. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाही तर सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. सगळे देवी देवता विचारात पडले. आता जगदंबेला शांत कोण करणार? आदिशक्तीचा क्रोध कोण शांत करणार आहे? भोलेनाथा, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर आता या सृष्टीवर हाहाकार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काहीही करा, या बालकाला जिवंत करा. पार्वती मातेने मागणी केली, मला हे बालक जिवंत पाहिजे, त्याचं नाम हे गणेश असेल आणि सर्वप्रथम देवतांच्या पूजेमध्ये त्याला पहिलं स्थान मिळालं पाहिजे. त्याच्या पूजेने सर्व कार्याची सुरुवात होईल. ही मागणी पार्वती मातेने केली. तुम्ही इकडे उत्तर दिशेने जा, जो कोणी पहिला प्राणी मिळेल त्याचं मस्तक तुम्ही आणा आणि माझ्या मुलाला जिवंत करा. त्यावेळेला भोलेनाथ उत्तर दिशेला जातात. उत्तर दिशेला जाताच त्यांना गज दिसतात, हत्ती दिसतात. त्या हत्तीचं मस्तक ते कापतात आणि इकडे त्या बालकाला लावतात. ते बालक अगदी उठून उभं होतं, जिवंत होतं. त्यावेळेला गणेशजी हे नाव त्यांचं ठेवण्यात येतं.
बोलिए गणपति भगवान की। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाची पार्वती पिता महादेवा एक दत्त दयावंत चार भुजाधारी माथे पर तिलक सोय मूस की सवारी एक दत्त दयावंत चार भुजाधारी माथे पर तिलक सोय मूस की सवारी पाट चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा लड्डू का भोग लगे संत करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। गणपती बाप्पा तिथे प्रकट झाले। गणपती बाप्पांची सगळ्यांनी स्तुती केली। एकदंत, कारण ज्या हत्तीचं मस्तक आणलेलं होतं त्याचा एकच दात होता, म्हणून गणपतीची मूर्तीसुद्धा ज्या वेळेला बनवली जाते त्यावेळेला काय असते, एक दात असतो आणि दुसरा दात हा अर्धा खुडलेला असतो। म्हणून आणि हे रूप साकार झालं त्यावेळेला भाद्रपद कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी होती। आजही काय आहे, आजही चतुर्थी आहे। छान आपल्या कथेमध्ये हा योग साधून आलेला आहे। तर चतुर्थी भाद्रपद कृष्ण पक्षाची चतुर्थी ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण चतुर्थीचा उपवास करू शकतो गणपती बाप्पाचा, म्हणजे तिथून सुरुवात करायची। नाहीतर मग मंगळवारी ज्या दिवशी चतुर्थी येईल त्या दिवसापासून आपण चतुर्थी करायची। तर गणपती बाप्पाला काय काय प्रिय आहे याचं वर्णन पुढे आलेलं आहे। 21 मोदकांचा 21 लाडवांचा नैवेद्य गणपती बाप्पाला प्रिय आहे। 21 दुर्वान गणपती बाप्पाला प्रिय आहेत। दुर्वा वाहत असताना जिकडून आपण त्या दुर्वा काढतो त्या दिशेने त्या मागं असल्या पाहिजे आणि वरचं जे असतं ते पुढे असलं पाहिजे, म्हणजे अशा उभ्या वाहायच्या, उभ्या वाहायच्या, अशा आडव्या वाहायच्या गणपती बाप्पा, अशा पुढच्या मागं नाही वाहायच्या। तर 21 दुर्वांचा मान गणपती बाप्पाला आहे, त्या प्रिय आहेत। मोदक गणपती बाप्पाला प्रिय आहेत। तर हे सगळं गणपती बाप्पाला आपण अर्पण केलं पाहिजे। गणपती बाप्पाचा उपवास केला पाहिजे। गणपती स्तोत्र आपण वाचलं पाहिजे। ज्यांची बुद्धी काम करत नाही ना त्यांनी गणपती स्तोत्र वाचावं, अथर्वशीर्ष वाचावं। ज्यांना वाटतं की आपल्याला मूलबाळ नाही आहे, आपल्याला मूलबाळ प्राप्त व्हावं, त्यांनी गणपती स्तोत्र नित्य नियमाने वाचावं। शास्त्र सांगतं की गणपती स्तोत्र वाचल्याने मूल प्राप्त होतं, म्हणून ते आपण वाचावं, त्याची पूजा करावी। गणपती बाप्पाची मनोभावे अगदी यथोचित पूजा करून त्याच्याकडे कामना करा की आम्हाला पुत्रप्राप्ती हवी आहे, आणि त्या स्तोत्राचं पठण दैनंदिन पद्धतीने करावं। शाळेत जाणाऱ्या मुलांनी सुद्धा अथर्वशीर्ष वाचलं पाहिजे, त्याने बुद्धी प्राप्त होते। बघा का बरं मस्तक कापलं असेल महादेवाने, काहीतरी कारण असेल ना। युद्ध झालं तेव्हा मस्तकच का कापलं, कारण पार्वती मातेने जो काही हाडामासाचा देह निर्माण केला होता तो फक्त देह होता, त्यामध्ये बुद्धी नव्हती। बुद्धी नव्हती म्हणूनच महादेवांना तिथं थांबवण्यात आलं ना। महादेवांनी सांगितलं की मी तिचा स्वामी आहे, तरी सुद्धा जाऊ दिलं नाही का, कारण तिथे विवेक नव्हता, तिथे बुद्धी नव्हती। त्या
शरीरामध्ये विवेक बुद्धी स्थापित करणे गरजेचं होतं. म्हणून गजाचं मस्तक, हत्तीचं मस्तक. सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? माणूस आहे का? नाही, हत्ती आहे. तो किती संत गतीने चालत असला तरी सुद्धा मोठे मोठे पालथे घालतो ना वृक्ष. हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे विज्ञानानुसार. म्हणून हत्तीचं मस्तक गणपती बाप्पाला देण्यात आलं आणि बुद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पा घोषित झाले. म्हणून आपण गणपतीची प्रार्थना केली पाहिजे. ज्या ज्या वेळेला गणपती बाप्पाचं सण येतो, गौरी गणपतीचा, त्या त्या वेळेला आपण गणपतीची स्थापना केली पाहिजे घरामध्ये. बघा, आजकाल काही गणपती येतात, ते गणपती आपण बसवायचे नाही. छान घरीच मातीचा गणपती तयार करायचा. बघा, मातीचं शिवलिंग, मातीचा गणपती, याला फार महत्त्व आहे. मातीच्या गणपतीची पूजा आपण करायची. आर्टिफिशियल जे बाजारात मिळते त्याची पूजा करायची नाही. देव्हाऱ्यामध्ये पंचधातूचा गणपती असावा आणि ज्या वेळेला गणपतीचा सण येतो त्यावेळेला आपण मातीचा गणपती बसवावा, मातीच्या गणपतीची पूजा आपण करावी. तर अशा प्रकारे हे गणपतीचं वर्णन आलेलं आहे. गणपतीकडून पुढे त्रिपुर राक्षसाचा वध होतो, त्यानंतर मय दानवाचा वध होतो, पुढे जालंधराची कथा आहे. जालंधर असतो, वृंदाजी भागवतामध्ये सुद्धा कथा आलेली आहे जालंधर वृंदाची. जालंधर हा पार्वती मातेला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु पार्वती माता मुळात कोण आहे? पतिव्रता आहे. आणि हे पार्वती मातेला कळतं की जालंधर आपल्याला प्राप्त करण्यासाठी खूप काही करत आहे. त्यावेळेला अनेक युद्ध होतात. वृंदा पार्वती मातेकडे येते आणि पार्वती मातेला सांगते की तुम्ही आता काहीतरी करा. त्यावेळेला युद्ध होतात. त्या युद्धामध्ये गणपती बाप्पा विजयी होतात आणि या विजयानंतर सगळीकडे गणपती बाप्पांचे गुणगान गायला. प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो कृपा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो. गजानना गणराया, गजानना गणराया,
गणपती हे आराध्य आहेत सगळ्या देवतांचे. प्रथम पूजनाचा मान त्यांना मिळाला आणि पुढे अनेक लीला आहेत कार्तिक गणपतीच्या सोबत राहत असताना. अनेक लीलांचं वर्णन आलेलं आहे, अनेक दैत्यांच्या वधाचं वर्णन आलेलं आहे. एक दिवस पार्वती माता आणि भोलेनाथ बसलेले असताना तिथे गणेशजी आणि कार्तिकेय येतात. त्यावेळेला दोघांमध्ये खरोखर कोण खरा सेवक आहे, कोण बुद्धिमान आहे याची परीक्षा घेतल्या जाते. भोलेनाथ म्हणतात, बघा गडे हो, तुम्ही दोघेही माझे पुत्र आहात. एक लहान आहे, एक मोठा आहे. तर आतापर्यंत तुम्ही दोघे सोबत वाढलात, सोबत राहिला, मोठे झालात. तर मला तुम्हा दोघांची एक परीक्षा घ्यायची आहे. जो त्या परीक्षेमध्ये पास होईल त्याचा विवाह होईल. तर परीक्षा अशी होती की मी सांगेल ते करावं लागेल. काय करावं लागेल? भोलेनाथांनी सांगितलं की ही एवढी मोठी पृथ्वी आहे, या पृथ्वीला प्रदक्षिणा मारून यायचं आहे. जो सर्वात आधी येईल त्याला मी पाहिजे जे काही ठरलं आहे ते बक्षीस देणार आहे. तर दोघांनाही सांगितलं की जा गडे हो, दोघंही जा आणि पृथ्वीला प्रदक्षिणा मारा. आता दोघेही निघाले. कार्तिकेय घाईघाईने पुढे निघून गेले की आपण मोठा आहो, आपण जावं आणि पृथ्वीला प्रदक्षिणा मारून पटकन परत यावं. कार्तिकेय पुढे गेले लांबपर्यंत. गणपती मात्र तिथेच थांबले. भोलेनाथ विचारायला लागले की गणपती तुम्हाला जायचं नाही का? तेव्हा गणेशजी म्हणतात की नाही. गणेशजींनी तिथंच पार्वती माता आणि भोलेनाथांना प्रदक्षिणा मारली. 7 प्रदक्षिणा मारल्या आणि सांगितलं, दोघांना नमस्कार केला की तुम्ही माझे माता पिता आहात. संपूर्ण जग तुम्हीच माझ्यासाठी आहात, तुम्हीच माझी पृथ्वी आहात. बोलिये गणपती बाप्पा की तुम्हीच सगळं काही, ही जी काही पृथ्वी आहे, ही जी काही सृष्टी आहे, माझ्या मते ती माझ्यासाठी तुम्हीच आहात. मग तिला प्रदक्षिणा मारत बसल्यापेक्षा मी तुम्हालाच 7 प्रदक्षिणा मारल्या आणि ते पुण्य प्राप्त केलेलं आहे. इकडे कार्तिकेय प्रदक्षिणा मारायला जातात. विचार करायला लागतात की गणेशजी मागं आलेले नाही. त्यांना वाटलं गणेशजी जरा तब्येतनं तंदुरुस्त आहेत, चालणं होत नाही, घाई दमले असतील, बसले असतील कुठेतरी झाडाखाली, येतील मागून, आपण चला पुढे. कार्तिकेयची वाटचाल पुढे पुढे चालू आहे. गणेशजींनी इकडे आपल्या माता पित्यांची स्तुती करायला सुरुवात केली की मी धन्य आहे, तुमच्यासारखे माता पिता मला प्राप्त झाले. माझ्यासारखा पुत्र तुम्ही जन्माला घातलात. माझ्यावरती तुम्ही एवढी मोठी दया केली आणि मला एक या सृष्टीच्या सेवेसाठी तयार केलं. अनेक भक्तांचा उद्धार पुढे माझ्याकडून होणार आहे, अनेक भक्तांची सेवा माझ्याकडून होणार आहे. या सृष्टीच्या सेवेसाठी आपण मला निर्माण केलं. ते संस्कार, ते पालन पोषण तुम्ही माझं केलं. तुम्ही धन्य आहात माता पिता. गणेशजीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि तुम्हीच माझं सर्वस्व आहात हे उद्गार गणेशजीच्या मुखातून निघाले. बघा, शिवमहापुराण आपल्याला काय सांगतं की माता पिताच सर्व काही आहे ना. आई वडीलच सर्व काही आहे. आई वडीलच आपलं दैवत आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जे म्हटलेलं आहे ना, ते खरं आहे. कारण आई वडिलांमध्ये सगळे देव आहेत, सगळी देवता आहेत आणि आपण आई वडिलांना पूजलं पाहिजे. आज सृष्टीची प्रदक्षिणा ज्या वेळेला भोलेनाथांनी गणपतीला आणि कार्तिकेयला सांगितली, त्यावेळेला सृष्टीला प्रदक्षिणा न मारता आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून त्यांनी ते तीर्थ पूर्ण केलं. ती परीक्षा पूर्ण केली. जे देवतांचे आराध्य आहेत, अधिपती आहेत, ते गणेशजी
आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून बघा जगाच्या कल्याणाचा आपल्याला सूत्र सांगत आहेत की आपल्याला जर का देव करायचा असेल, आपल्याला जर का खरोखर काही करायचं असेल तर सगळ्यात आधी कोण आहे? आपले आईवडील आहे. आई बाप दोन्ही मान देव समान, आई बाप दोन्ही मान देव समान, आई बाप दोन्ही मान समान, आई बाप दोन्ही मान समान, आई बाप दोन्ही मान देव समान, तया पायी प्रेम, तया पायी प्रेम ठेवो निया, ठेवो निया, आई बाप दोन्ही मान देव समान, आई बाप दोन्ही मान देव समान, आई बाप दोन्ही मान देव समान. आई बाप दोन्ही माना देवा समान. सगळी देवता जर कुठे असेल तर त्या आईवडिलांमध्ये आहे. त्या आईवडिलांना आपण खरंखरच जाणलं पाहिजे गडे हो. त्या बोली उमापती महादेव की जय. तर तर पुढे घेऊ आपण हा विषय. इकडे भोलेनाथांनी जसं ठरवलं होतं की जो पहिल्यांदा जिंकेल त्याचा काय होईल? विवाह होईल. तर गणेशजींना सांगितलं की तुम्ही जिंकलात, तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर केला, तुम्ही विजय प्राप्त केला, आता तुमचा विवाह लावूया. तर रिद्धी सिद्धीसोबत गणेशजींचा विवाह होतो. तो विवाह आता आपल्याला पाहायचा आहे, करायचा आहे. गणेशजीचा विवाह आता आपण करूया. इकडे होम हवन चालू आहे, मंत्र चालू आहेत. ते होणे गरजेचं आहे, कारण ते परत परत होणार नाही. जी मंत्र आहे ती मंत्र झालीच पाहिजे, कारण आपण शिवलिंगाची स्थापना करत आहोत. मूर्तीची स्थापना करत असताना जो विधी आहे तो अगदी व्यवस्थित शांततेने झाला पाहिजे. म्हणून तो विधी आपण होऊ देऊ. आता गणेशजीचं लग्न लावूया. त्याआधी बघा, आज आपल्या कथेचा 5वा दिवस आहे. 5 दिवस झाले
मला या गावामध्ये येऊन छान सुंदर आपलं असं गाव आहे. अगदी काल आम्ही तिकडे राम मंदिरामध्ये गेलो होतो, विठ्ठल मंदिर पाहिलं. छान शहरात नसेल असं राम मंदिर आपण बांधलं. खरंच खूप धन्यवाद तुमचे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. विठ्ठल मंदिरसुद्धा छान आहे, छान आपलं गाव आहे. या गावामध्ये मला येण्याचा योग आला, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. हा कोणामुळे आला? हा कोणातरीमुळे घडून आलेला आहे. तर हा ज्यांच्यामुळे घडून आला ते आदरणीय कार्तिकदादा राऊत यांनी माझ्यासोबत संपर्क केला होता. ते आज इथे उपस्थित झाले. तर मी आमचे आदरणीय गणेशदादा यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्यामध्ये गावामध्ये मी तरुणांवर रोज बोलत आहे की गावचा तरुण असा असावा, गावचा तरुण तसा असावा. आणि आपल्या गावामध्ये तरुण आहेत सुद्धा, जे इकडे बसलेले आहेत. मगाशी मूर्ती आणली त्यावेळेला तरुणच पुढे होते, तरुणांनीच ते सगळं केलं. आणि हे जे काही करत आहे बघा, तरुण पुढे दिसत नसतो, परंतु गावचा महाप्रसाद ज्या वेळेला शिजतो ना, त्यावेळेला लाकडं फोडणारे गावचे तरुणच असतात. ज्या वेळेला गावातून वर्गणी जमा केल्या जाते त्यावेळेला गावचा तरुणच पुढे येत असतो. आमचे रितेश दादा आहेत, अनेक मंडळी आहेत. ही सगळी तरुणाई आपल्या गावची आदर्श आहे. आदर्श तरुण आपल्या गावामध्ये आहेत. म्हणून सगळ्यांनी एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवावी. तर हा सुंदर असा योग आपल्या गावामध्ये आहे. तर आपल्याला आता गणपती बाप्पा आणि तर आपल्याच गावातील ताई आहेत, त्या एक भजन सादर करतील. त्याआधी नंतर आपण गणपतीचा विवाह लावू. आपल्या गावाचं वैभव आहे म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता आपण गणपतीचा विवाह लावूया. पार्वतीच्या पार्वतीच्या तुझ्या पायाटवा पुष्पहारांच्या घातला टवा. काशाचा आवाज काशाचा आवाज गणपती माझा काशाचा आवाज पार्वतीच्या झालं इकडचं, उभे राहू शकता सगळे.
सगळ्यांनी हात वर करायचे. सगळ्यांनी चला, सगळ्यांनी हात वर करा. झाला, आता आरती होणार. सगळे बोलिये उमापती महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. चला, हात खाली नाही करायचे.